सुरेश या खेळाडूच्या नावावरती चिंचवली टीमचा एक अष्टपळू खेळाडू पाहायला बोलतोय ते की सुभाष जावे मैदानाच्या आतमध्ये. चला ग्राउंड खाली करायचं आणि सामना लगेच स्टार्ट करायचा आहे आणि 3 षटकांची मॅच पाहायला मिळेल. इथे एकीकडे पाहिलं तर वाघेरा आणि त्यांच्या टीम चिंचवली. टॉस जिंकले टीम चिंचवली टीमनं बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत क्षेत्ररक्षण करत असताना टीम पाहायला मिळेल वाघेरा टीम. चला लगेच 2 पंच आम्हाला पाहायला मिळतील. दत्ता भस्मा आणि संभाजी चौधरी. पहिल्या रात्रीपासून आम्ही खरं तर ऑफिशियल पंच म्हणून कामगिरी पाहायला मिळेल. ऑफिशियल पंच मेन पंच आम्हाला पाहायला मिळतात दत्ता भस्मा या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या सुट्टीला लेख पंच आम्हाला पाहायला मिळते संभाजी चौधरी. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटचा अनुभवी खेळाडू आम्हाला सध्या पाहायला मिळतात आणि इथून सेकंड राऊंडची पहिली लढत पाहायला मिळते. एकीकडे चिंचवली टीम त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वाघेरा टीम. हॅलो पोकरवाडी संघाचे पॅकर्स कुशा शेठ लोते आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. आपला या डिंगडॉंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जाईल. कुशा लोते साहेबांना विनंती करतो की आपण या. निश्चितच आपला सन्मान स्वर्गीय राजेंद्र जानूगुटे स्मृती चषक 2026 तिसऱ्या पर्वामध्ये आपला सन्मान डिंगडॉंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. ठीक समाज. चला जाऊ मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही टीमचे 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन आहेत. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अलेल तमाम रसिकगण नगरीचे मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. पर्व तिसरे या स्पर्धेची मानाची सन्मानाची स्पर्धा डिंगडॉंग ग्रुप दोताने आयोजित स्वर्गीय राजेंद्र बेला जानूगुटे स्मृती चषक 2026 मध्ये अलेल तमाम रसिकगण नगरीचं सहर्ष स्वागत पाहायला बोलतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. खरं तर आपण पाहतोय सुरेश निरगुडा आणि दशरथ. सुरेश निरगुडा म्हटलं तर हाही एक बॅकरमॅन आहे. जसं नाना खंडवी आपण पाहिलं धामणी टीमचा सुरेश उगडेला, तसं चिंचवली टीम मध्ये आम्हाला देखील नवीन बॅकरमॅन पाहायला मिळतोय सुरेश निरगुडा. सध्या स्ट्राईक एंडवरती आम्हाला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडवरती दशरथ, तर बॉलिंग ट्रॅक वरती पहिले गुरुनाथ ज्याने पहिल्या मॅच मध्ये विजेता संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये बिग लढत पाहायला मिळते. सेकंड राऊंड मधली पहिली मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीमला दिव्या स्पर्धेच्या माध्यमातून सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते. पहिला बॉल गोलंदाज तयार. रिव्हर्स फटका लागला तर पार नाहीतर आबाद असं समीकरण सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती म्हटला जातोय. रिव्हर्स फटका सक्सेसफुल पाहायला मिळतोय. पहा रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती सुरेश निरगुडेला आपण पाहतोय. टप्पा पडला, क्रॉस झाला, बॉलला पंच केला आणि बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती केलाय स्वागत. धावा मिळतील 4 चौकार. काय समोर बायकर मॅन आहे. फलंदाज आपण पाहतो सुरेश निरगुडाला आणि या खेळाडूकडे अपेक्षा भरपूर आहे. शॉर्ट पिच बॉल, आक्रमण वरती प्रहार, फटका भरपूर चांगला आणि बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. सुरेश निरगुडा ऑन फायर. पहिला चौकार, दुसरा षटकार. क्या बात आहे. रिफ्लेक्शन, शॉर्ट पिच बॉल, ताकद, मनगट आणि पॉवरफुल हिट. बॉल बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमा पार षटकार. धावसंख्येत बदल. धावसंख्येत आपण वरती लागले जात आहे 10 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. 3 षटकाची मॅच आणि 3 षटकांमध्ये लखन कातकरी आपण जो मेन कॅमेरा टेलिकास्ट पाहावं. क्या बात आहे. डाउन द ग्राउंड बॉल पार्किंग प्लॉट बॅक टू बॅक. दुसरा षटकार सुरेश निरगुडा. पहा रिफ्लेक्शन आपल्या स्क्रीनवरती. पुढे आला एक पाऊल, टप्पा बघितला, बॉलला पंच सक्सेसफुल. डाउन द ग्राउंड फटका भरपूर चांगला आणि सलगचा बॅक टू बॅक. दुसरा षटकार. धावा मिळतील 6-6च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 16 धावा 10 फलकेवरती. कारण समोर बायकर मॅन आणि बायकर मॅनची पॉवर सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघा व्यासपीठावर आपण पाहू शकाल पोकरवाडी संघाचे पॅकर्स कुस्ते साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. डिंगडॉंग ग्रुपच्या वतीनं मी मनोज चौधरी आपणास विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण कुशा लोटे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करूया. खऱ्या अर्थानं प्रत्येकाला क्रिकेटची आवड असते आणि तरुणांना एकत्र करून त्यांना पॅक करणे आणि त्यांना क्रिकेट सर्वांच्या समोर या ठिकाणी खेळायला लावणे ही एक फार मोठी भूमिका असते. कारण क्रिकेट हल्ली जर पाहिलं तर अगदी खर्चिक बाब आहे.
15 ते 20 हजार रुपये खर्च करावे लागतात आणि त्यावेळी संघ गावासाठी खेळतोय असं चांगलं काम प्रत्येक गावामधून एक एक व्यक्ती करत असतो. आणि या ठिकाणी आपण आले त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा डिंगडॉंग ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच उषा शेठ लोते साहेबांचा आम्ही विचार केला तर दिलाचे दिलदार माणूस आहे. नाव आहे कुशा लोते. खरं तर भरपूर सपोर्ट आदिवासी खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यांची नाईट स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली होती आणि मी लाईव्हच्या स्पर्धेचं एन्जॉय जरूर पाहायला मिळालं होतं. आणि खरं तर ती स्पर्धा आम्हाला बोरगाव परिसरामध्ये पाहायला मिळाली होती आणि अप्रतिम आयोजन पाहायला मिळतं. आणि सातत्याने ज्या ज्या टीम्स आम्हाला पाहायला मिळतात टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आदिवासी टेनिस क्रिकेट ग्रामीण धमाका. हॅलो. आणि त्यानंतर आमचे जवळचे मित्र कल्पेश निरगुडा उघडा साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला सामना लगेच स्टार्ट करा, उशीर करू नका. पंच मी विनंती करतोय स्पीडअप घ्या लगेच प्लीज. लगेच कल्पेश दादा म्हटले तर आमचे जवळचे मित्र. सातत्यानं आम्ही जेव्हा अडचणीत असणार तेव्हा आम्हाला सातत्यानं भरपूर म्हणत त्याच्या मध्ये पाहायला मिळतोय. दादा मी विनंती करतोय कल्पेश भाई या, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. जय मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक संपलेत. आवश्यकता विचार केला पहिल्या षटक संपल्यानंतर 20 धावा दाखल केली होती. दुसऱ्या षटकाला सुरुवात नितीन बॉलिंग ट्रॅकवरती प्राचारण केला जातोय वागेरा टीम कडनं. तर समोर स्ट्राईक मध्ये आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल दशरथ. स्ट्राईक मिळाली आहे परंतु समोर पहा टप्पा पडल्यानंतर गुडलेस वरती चेंडू रिलीज झाला. टप्पा पडल्यानंतर बॅटच्या बॉलचा काही संपर्क नाही. रिप्ले ऍक्शन. टप्पा पडला थोडस खाली पाहायला मिळाला, उचली थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि इथून पहिलाच बॉल डॉट फेकला जातोय. 3 षटकांची मॅच आहे. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला आम्ही पाहतोय. पुन्हा एकदा तोच तरारा, तोच टप्पा, तोच लेंथ. मेन ऑफिशियल पंच दत्तापासून आपण पाहतोय. पहा ऑफिशियल पंच आणि क्रिकेटचा अनुभवी खेळाडू आहे. आणि त्याच्यानंतर लेंथ बघितली, त्याच्यानंतर टप्पा आणि पहिला बॉल जसा रिलीज केला त्याच्यानंतर दुसरा बॉल त्याच पद्धतीने रिलीज केला होता. आणि फलंदाज आपण पाहतोय दशरथ. या फलंदाजाला मात्र जागेवरती थांबवलं जातोय. सध्या आपण पाहतोय बॅकरमॅन सुरेश आपण पाहतोय 6 मध्ये 20 धावेंवरती खेळतोय आणि ताकद भरपूर आहे त्या खेळाडूकडे. परंतु समोर सध्या बोलबाला गोलंदाजाचा सध्या पाहायला बोलतोय. गोलंदाज नितीनला आपण पाहतोय सलगचे 2 बॉल डॉट फेकले जात आहे. पुन्हा एकदा तोच टप्पा आहे परंतु लेंथ थोडीशी करा पाहायला मिळते. थोडस बाहेरून बॉल आणि इथून पंचाचा इशारा व्हाईट बॉल. 51 पाहायला मिळते. पहा रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती. टप्पा पडला आणि डेफिनेटली हा बॉल थोडासा बाहेर होता आणि पंचाने जसा निर्णय आमच्यापर्यंत जरूर पोहोचवला गेला होता. हा बॉल शॉट फेक आक्रमण. हो हो क्या बात है. बॉलला फेकून दिलाय पार्किंग प्लॉट. बिग 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 सिक्स. आणि या 6च्या मदतीने धावसंख्येत बदल. पहा रिप्ले ऍक्शन. हा बॉल पहा शॉर्ट पिच होता. जसा बॉल टप्पा बॅटच्या मधोमध बॉलला पंच आणि बॉलला फेकून दिलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे अठ्ठप पार. धमाकेदार षटकार. धाव मिळतील 6-6च्या मदतीने धावसंख्येत बदल. 27 धावा 10 फलकेवरती पाहायला बोलत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आता नितीन वरती हल्ले सलगचे 2 डॉट. त्यानंतर तिसरा बॉल आम्हाला पाहायला मिळाला खराब आणि इथून पुन्हा एकदा क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न होता. इथून जर पाहिलं तर डेफिनेटली हा बॉल जर पाहिला तर डॉट जरूर पाहायला बोलतोय. जेवढी डॉट बॉल तेवढी धावसंख्या कमी. 3 षटकांची मॅच 18 बॉलचा खेळ पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळेल आणि इथून जर धावसंख्या चांगली उभी करायची असेल तर प्रत्येक बॉलवरती हल्ला बॉल करावा लागेल. परंतु फटका भरपूर चांगला आहे आणि इथून जर विचार केला तर मिळेल फक्त एक सिंगलच्या मधून धावसंख्येत बदल. धावसंख्या 28 धावा 10 फलकेवरती पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे आणि इथून जर विचार केला तर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉपिक जरा लागली जाते परंतु फटका भरपूर चांगला आहे आणि बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमा पार. चौकार पहा रिप्ले ऍक्शन. बॅटची टॉपिक थर्ड स्लिप मधून बॉल चेंडू रिलीज झाला 2 शतरक्षकाच्या मधून आणि बॉल चाला शेवटच्या मोमेंटला सीमा पार. चौकार धावा मिळतील 4-4च्या मधून धावसंख्येत बदल. धावसंख्या 32 धावा 10 फलकेवरती पाहायला मिळतात. या षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक संपला जाते 2. 12 बॉलचा खेळ संपला आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर 32 धावा 10 फलकेवरती. पहा 15 मिनिटाचा हो गया आहे. हॅलो. बघा या ठिकाणी नेरळ आनंदवाडी विभागातील युवा उद्योजक कल्पेश उघडा साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
डिंगडॉंग ग्रुपच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थाने त्याच्या समवेत किशोर निरगुडा, करण पारधी, आपणाशी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला बोलते. फुटबॉलचा वापर पाहायला मिळालाय. थँक्यू मनोज. त्यानंतर माडुंगे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय जनार्दनभाई निरगुडा त्यांच्या माध्यमातून चिंचवली बस संघासाठी भरभरून शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाज यार पुन्हा एकदा. पुढचा बॉल 28 बॉल आक्रमण करायचा. मिड विकेट बॉल ट्रॅव्हल सध्या पाहायला बोलतोय. मिळाले फक्त एक सिंगल आणि जास्तीत जास्त स्ट्राईक मी तर म्हणेन सुरेशला देणं फार महत्वाचं आहे. कारण सुरेशच्या बाट मधला मोठे फटके जरूर पाहायला मिळालेत आणि पहिला बॉल जरूर डॉट फेकला. त्याच्यानंतर दशरथनी फक्त सन्मान दिला, सिंगल दिली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 33 धावा धावते पाहायला बोलताय. या षटकाचा विचार करता अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आता इथून 4 बॉल मध्ये जे काही करायचं मैदानाच्या आतमध्ये मी तर म्हणेन सुरेश निरगुडा या खेळाडूला आता 4 बॉल मध्ये डंका पेटावा लागेल. परंतु समोर सुरेशला आपण पाहतोय. ओहो, ही पॉवर आहे या खेळाडूची, ताकद आणि पॉवरफुल हिट. फटका भरपूर चांगला. बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे, सीमा रेषा पार आलाय सुरेश निरगुडाच्या बॅट मध्ये धमाकेदार. तिसऱ्या बॉलवरती बिग हिट. षटकार धाव मिळतील 6च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 39 धावा फटकेवरती पाहायला बोलतात. कारण मगाशी देखील या खेळाडूचा मी चर्चा केली, उल्लेख देखील केला. कारण या खेळाडूकडे देखील जसा मागच्या मॅच मध्ये पहिली मॅच आम्हाला पाहायला मिळते धामणी टीम आणि त्याच्या आगे वाघाची वाडे टीम, जसा नाना खंडवीचा बोल पाहिला, सुरेश उगडेचा बॅटिंग कमी पाहायला मिळाला, परंतु भरत बसमाचा बॉलिंग अटॅक आम्हाला त्या पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम पाहायला मिळाला. आणि इथून जर विचार केला तर 3 बॉलचा खेळ संपला जातो. तिसऱ्या बॉल ते हल्ला चढवलाय सुरेश निरगुडाच्या बॅट बना धमाकेदार षटकार. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक होते आम्हाला पाहायला मिळेल सुरेशला, परंतु समोर सुरेश आपण पाहतोय निरगुडा या टीमला 5 टाइम अलर्ट केला जातोय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करायची टीम वगैरे टीम पहा. आतापर्यंत या टायमाचा विचार करता फक्त आता 3 मिनिटं राहिलीत आणि तुम्हाला 3 मिनिटांमध्ये 3 चेंडू रिलीज करायचे आहेत. आणि ते जर 3 मिनिटांमध्ये जर 3 चेंडू रिलीज झाले नाहीत तर मग 38च्या सर्कलमध्ये खेळाडू घेतला जाईल. आणि हे नेम्स प्रत्येक टीमला असणार आहे, प्रत्येक टीमला टाइम अलर्ट असणार आहे. त्याच्यामुळे वेळ वाचवा, सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. कारण ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. आज लाईव्हच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक वर्ग देखील एन्जॉय घेत आहे. थँक्यू मनोज. वाशिवली संघाचे कॅप्टन जर आले असते तर आपण आयोजकांशी लगेच रिपोर्टिंग करा. वाशिवली संघाचे कॅप्टन आणि टप्पलवाडी संघाचे खेळाडू संपूर्ण जर आले असते तर आपण मुख्य व्यासपीठाकडे लगेच रिपोर्टिंग करायचे. त्याच्यानंतर विजय वाघ त्यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांच्या माध्यमातून मला या स्पर्धेमध्ये एक कूलर देण्यात आलं गेलं, त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आमच्या नंदूबाई जुगरे, गुड्डू चौधरी असतील या त्रिवेणी संघाच्या माध्यमातून आम्हाला एक कूलर देण्यात आला. आपलं तिन्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. पुढचा बॉल 28 आक्रमण मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे आणि जेल देखील सुटला जातो. एकदा मला दुसरीचा प्रयत्न केला जातो आहे आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चांगलं रनिंग द विकेट पाहायला मिळते. 2 धाव मिळालेत. 2 नवीन धावसंख्येत बदल. धावसंख्या 41, 41 धावा फटकेवरती पाहायला मिळते. या षटकाचा अंतिम शेवटचा बॉल, टार्गेट सेट बॉल आपल्याला पाहायला मिळते. चला वगैरे टीम प्लीज सहकार्य करा, स्पीडअप घ्या, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि लगेच बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार व्हा. मी तर म्हणेन सुरेशचं कौतुक केलं पाहिजे. तिसऱ्या बॉल ते मार खाला, त्याच्यानंतर मी तर म्हणेन थोडंसं कमबॅक पाहायला मिळते. म्हणजे बॉलिंग अटॅक बॅटिंग अटॅक दोन्ही टीमच्या माध्यमातून अप्रतिम खेळी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलते. परंतु पुढच्या इनिंग मध्ये जरूर पाहायला मिळेल विजेता विजेता संघ पाहायला बोलतोय. कोण कोणावरती भारी असेल. ओह, फटका भरपूर चांगला आहे. कारपिटीच्या साईडने बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक एकदम डायरेक्टली थ्रो, कनेक्शन चांगलं, चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. आणि इथून फलंदाज होईल. जर पाहिलं तर 1 धाव जरूर पाहायला मिळाली होती आणि एका धावेने जर विचार केला तर षटक क्रमांक संपला जाते. तिसरा 18 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या धावकृती पाहायला मिळतील 42. मी तर म्हणेन सुरेश निरगुडाचं कौतुक केलं पाहिजे. लाजवाब बॅटिंग. चला टपालवाडी संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं लगेच. टपालवाडी संघाचे कॅप्टन पहिला पूर्वार्धी ते संपला जातो. संघाची टोटल धावसंख्या बनले गेल्या. पहिल्या डाबामध्ये जिथे आपण पाहतो चिंचवली बस संघ बॅटिंग करतो. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. सुरेशनं लाजवाब इनिंग साकारली. पुन्हा एकदा मॅच मध्ये इथे आपण पाहतो आज स्पर्धेमधील पहिली अर्धशतकी केली त्याच्या बॅटमधून राहिली होती. रामा 11 पोकरवाडी संघाच्या विरोधामध्ये आता चिंचवली संघ फाईट करतोय. खऱ्या अर्थानं वागिरा संघाच्या विरोधामध्ये
पहिल्या डाबामध्ये धाबा बनवल्यात त्या 42, येणारे बॉल असतील 18 आणि उत्तरार्धामध्ये टीम वागेरा संघाला बनवायचे आहेत त्या 43 धाबा. चला चिंचवली संघ कॉपरेट करा, शतरक्षण लगेच सजून घ्या साहेब. दुसऱ्या फेरीमध्ये ज्या संघाच्या सर्वाधिक धाबा असतील त्या संघाला बाय दिली जाते, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. पहिला सामना खेळणाऱ्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये बाय दिली जाते, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. चला टप्पलवाडी संघाचे कॅप्टन, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे. आता सामना थांबवायचा नाही. अगदी आपण पाहतोय बराच उशिरा सामना देखील आम्ही थांबवला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. आता यापुढे सामने थांबवले जाणार नाही. आयोजकाचा निर्णय आमच्यापर्यंत आला, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर टप्पलवाडी संघाचे कॅप्टन आपण लगेच याचा टॉस करण्याकरिता त्यात आमचा संघाचा संगणक आमच्या सोबत जोडला गेलाय. आजच्या रात्रीमधील आज चौथी रात्र या स्पर्धेची आपण पाहतो. डिंगडॉंग ग्रुप धोताणे अजित स्वर्गीय राजेंद्र गुटे उर्फ बेला स्मृती चषक 2026 शानदार रुबाबदार पर्वा मोठी स्पर्धा खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेमधील प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक 30,000 रुपये, चतुर्थ, पाचवं आणि 6वं पारितोषिक तब्बल 25,000 रुपये अशी टुर्नामेंट आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक पारितोषिक तब्बल प्रत्येकी 2 गटामध्ये एक फ्रीज आपण पाहतोय. AB गटासाठी एक फ्रीज, CD गटासाठी एक फ्रीज आणि EF गटासाठी एक फ्रीज जरूर आपल्याला पाहायला मिळतं. उत्कृष्ट गोलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट फलंदाजासाठी एक स्पोर्ट्स सायकल आणि एक राहुल स्पोर्ट्सची ब्रँडेड बॅट त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं देण्यात येते आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी एक कूलर असं वैयक्तिक पारितोषिक. या स्पर्धेमध्ये बरेचसे पारितोषिक आपण पाहतोय. आयवा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी ब्रँडेड शूज, आज देखील आपण लकी ड्रॉ ओपन केला ज्यामध्ये सूरज वाकला ते जरूर मिळाले होते. टॉस आपण इथे करूया. तामसाई संघाचे कॅप्टन आपण आणि त्यानंतर टप्पालवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन आले गेलेत. इथून टॉस केला जाईल. टप्पालवाडी संघाला आयोजकांच्या माध्यमातून 2 चेंडूंची पेनल्टी दिली गेली. याच्याकडे टप्पालवाडी संघाचे कॅप्टन लक्ष असू द्या. उत्तरार्धाला सुरुवात होत्या. उत्तरार्धाला सुरुवात 18 चेंडू मध्ये 43 बनवायचे होत्या. पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती वेगवान तेज तैरारी गोलंदाज सुरेश निर्गुणेला पण पाहतोय. गलीमध्ये कट केलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे संतोषचा ब्रँड पहिला करारा चौकार. धावा मिळतील 4 आणि 4 धावेच्या मदतीने मात्र सांघिक अकाउंट इथून ओपन केला जातोय. ज्या संतोषचा झेल धोताणी संघाच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती सोडला होता आणि त्या संतोषने तब्बल 22 धावेची इनिंग साकारली होती. मात्र तो सध्या मैदानाच्या आतमध्ये बरसला जातोय. ज्या रीतीनं सुरेशनं बॅटिंग केली होती अगदी त्या रीतीची बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्यावेळेचा चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केला जातो. पंच सांगतील की चेंडू खराब आहे. वाईड चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तामसाई संघाने नाणेफेकीचा कॉल प्रथमतः फलंदाजीचा त्याचे निर्णय त्यानं स्वीकारला. इथून क्षेत्ररक्षण करायचं. टप्पालवाडी संघ आपण लगेच रेडी राहायचा बा. सामना संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचा. लगेच अमोल कर्जचा हुकमी एक खरं तर संदीप दादा निर्गुण अमोल वीर बॉक्स बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मिस टायमिंग चेंडू हवेमध्ये गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक लगातारचा झटका दिला टीम वागेरा संघाला. फलंदाज नितीन बॅक टू द डगआउट. अजून एक बॅक टू बॅक दुसरा धक्का दिला जातो. चांगली गोलंदाजी राहिली जाते. ज्या रीतीनं फटकेबाजी त्याची अप्रतिम राहिली होती. या मॅच मध्ये त्यानं तब्बल 11 चेंडू मध्ये 33 धावेची इनिंग साकारल्या. 4 चौकार 3 चौकार 3 षटकार अशी बॅटिंग त्याची राहिली होती मैदानाच्या आतमध्ये आणि तिथून मात्र चांगल्या धावा त्यानं बनवल्या होत्या.
तो सुरेश सध्या गोलंदाजी ट्रॅक वरत्या जबरदस्त चांगली गोलंदाजी राहिली जाता वेगवान तेज तेरार गोलंदाजी गुडलिन स्पोर्टची जी सफर राहिली जात्या वेगवान तेज तयारी त्याची गोलंदाजीची ओळख राहिली बदलापूर अंबरनाथ परिसरामध्ये सातत्यानं त्यांना पण पाहतोय कर्जल परिसरामध्ये सातत्यानं पनवेल परिसरामध्ये देखील त्यांना खेळ करत असताना पण जरुरी पाहतोय मात्र यावेळी डिंग डॉंग ग्रुपच्या वतीनं स्वर्गीय राजेंद्र गुटे बेला स्मृती चष्मामध्ये त्याचा खऱ्या अर्थानं स्केल भरपूर चांगला राहिला जातो लॉंग ऑन मध्ये फटका सजला जातो शतरक्षक तैनात ते चंदर गाबंडाला पण पाहतो एक सिंगल मिळाली जात आहे सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट केली जात आहे एका दाबेच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करतोय 6 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो स्ट्राईक एंडवरती आता प्रवीण निरगुडाला पण पाहतो एक संघाचा अक्मे एक म्हणण्या खेळाडूला सातत्यानं पाहतो संघाचा सिक्सर किंग बेस्ट वर्सेस बेस्ट असं पॅटल मैदानाच्या आतमध्ये लुपर फुलटस होता वेग भरपूर होता समोर ड्राईव्ह केलाय ब्लॅक स्क्रीनच्या समोर अगदी शतरक्षक अर्जुनला पण पाहतोय चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं फेकी थोडीशी खराब होती मात्र बॅकअप चांगला पंच सांगतील षटक क्रमांक पहिला इथे संपला जातोय आणि पहिल्या षटकानंतर उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम वागेरा संघ जाऊन पोहोचलाय धाव फलकेवरती 7 त्या आकड्यावरती लॉस ऑफ 2 विकेट दुसऱ्या षटकाला सुरुवात होता चंदर गावंड आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती वेगवान हा देखील गोलंदाज आहे टप्पा पडल्यानंतर हातबळ वळण घेणारी गोलंदाजाच्या माध्यमातून राहिले जातात पहिला बॉल खेळून काढण्यासाठी फलंदाज आपण पाहतो नेक्स्ट टायमिंग बॅटची टॉप एज एस्टानच्या मागे सुरेशनं पकडलाय जल संपवलाय प्रवीण निरगुडाचा खेळ अजून एक मोठा धक्का टीम वागेरा संघाला फलंदाज बाद होता धक्का क्रमांक 3 लागला जातोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती समाधान मैदानाच्या आतमध्ये दाखल होता कमी वयाचा फलंदाज मैदानावरती जरूर पाहतोय चांगला खेळ त्याच्या माध्यमात अनेक स्पर्धेमध्ये राहिलाय मात्र या स्पर्धेमध्ये कुठल्या रीतीने खेळ केला जाईल संघ अडचणीमध्ये सापडला जातो 18 मध्ये बनवायच्या होत्या तर 43 धाबा सध्या तरी आपण पाहतोय धावफलकेवरती फक्त आणि फक्त 7 धाबा लागल्यात येणारे 11 चेंडू अद्यापही 36 धाब्यांची गरज असणाऱ्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना वागेरा संघाला या 36 धावा बनल्या जातील का डिफेंड केला जातील मात्र याकडे आता प्रेक्षकांच्या नजरा देरू लागल्या गेल्यात मैदानाच्या चारही बाजूला तुडुंब भरलेलं असं हे मैदान खऱ्या अर्थानं आपण पाहतो मिस्टर आमिंग हवेमध्ये शतरक्षक तैनात पुन्हा एकदा पकडलाय ज्या लगातारचा दुसरा झटका दिलाय टीम वागेरा संघाला फलंदाज समाधान निरगुडा बॅक टू द टेकआउट बॅक टू बॅक दुसरा विकेट या स्पर्धेमधील विकेट एकरी संपन्न करणार का चंदर गाबंडाच्या नावावरती हे चित्र आपल्याला पाहायला मिळणार का नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय युवराज हा फलंदाज आता मैदानावरती दाखल होतोय संघ अडचणीमध्ये सापडायला लागलाय महत्वाच्या विकेट संपन्न केल्या जातात ज्या फलंदाजावरती संपूर्ण अशा निर्बाध होत्या तो फलंदाज अगदी पण पाहतोय संतोष बाद झाला प्रवीण देखील बाद झाला मैदानाच्या आतमध्ये जोमाला पण पाहतो आणि सोबतीला न्यू बॅटर इन ऍक्शन मध्ये फलंदाजी ट्रॅक वरती आता दाखल झाला तो युवराज हा फलंदाज युवराजसाठी या षटकातील तिसरा बॉल हा ट्रॅकर होता अडब्या बाटने खेळायचा होता बाट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही या निर्धाव बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते धाबसंख्येवरती अगदी ब्रेक लावला जातो सुरेशला पण पाहिलं होतं पहिलं षटक त्यानं हाताळलं होता आणि त्या षटकामध्ये फक्त त्यानं 7 धाबा खर्च करत 2 विकेट मिळवल्या होत्या चंदर गाबंडा सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना पूर्णपणे आपला बोटाच्या जादूबट्टी नाचवतोय लाजवाब गोलंदाजी राहिली जाता चौथा बॉल मिस्टर आमिंग एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक तैनात सदाला आपण पाहतो अजून एक झटका दिलाय या षटकामध्ये तब्बल 3ऱ्या विकेटचं पतन वाघेरा टीमला लागला जातोय आज चौथा 5वा धक्का युवराज देखील इथे बाद होता तामसे यांनी त्यानंतर टप्पालवाडी संघाचे कॅप्टन आपण ज्या काय आपल्या इकॉनॉमिकल फॉर्मॅलिटीज असतील त्या आमच्या आयोजकांकडे लगेच जमा करायच्या आहेत त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरायचा उर्वरित त्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपला 3 विकेट 1 डॉट बॉल अजून एकदा मिस्टर आमिंग चेंडू हवेमध्ये जरूर आहे शतरक्षक प्रयत्न करतायत
आणि चुक्या पाहायला मिळाला. चेंडू सोडल्यानंतर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा रेषा पार. धावा मिळतील या चेंडूवरती 4 बऱ्याच उशिरानं, मात्र हा चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या मदतीनं संघाची वाढती धावसंख्या पुढे वाटचाल करेल. 11 या धावसंख्येवरती सामना आता जड होत चाललाय. 7 चेंडू 32 समीकरण, 7 चेंडू 32 बनवायच्यात. या षटकामध्ये कमबॅक आणि कमबॅक पाहायला मिळाला. चंदर गाबंडा गोलंदाजी भरपूर चांगली केली, फलंदाजांना पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये शांत केलाय. एक चौकार वगळताच तब्बल 3 विकेट त्याच्या नाबाबट्टी राहिलात. शेवटचा बॉल टॉप एज, अजून एक विकेट. पंचांचं फिंगर अप होतोय. होईल विकेटचं पतन, फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक लागला जातोय 6वा. सोनू निरगुडा बॅक टू द डगआउट. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करा. 6 मध्ये 32 बनवायच्यात. आता टीम वाघेरा संघाच्या बाजूनं सामना आता दूर होत चाललाय. सामना आता दूर होत चाललाय. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर पहिल्या डाबामध्ये लाजवाब बॅटिंग राहिली होती सुरेश निरगुडाचा. तब्बल 33 धावांची इनिंग त्यांना साकारली होती. 3 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. येणारे 6 चेंडू तब्बल 32 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती अर्जुन निरगुडा या गोलंदाजाला इनॅक्शन मध्ये आपण पाहतो. स्ट्राईक येणं पडत्या जोमा निरगुडा अद्यापही मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारे त्यानं चेंडू पेस केला नाही. एक चेंडू पेस केला होता, 1 धाब्यांचं योगदान दिलं होतं. 6 मध्ये 32 बनवायच्या, त्या बनल्या जातील का डिफेंड केला जातील. पहिला बॉल खोलाच टाकला जातो. वेग भरपूर आहे, व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळतोय. ज्या अँगलनं चेंडू रिलीज केला जातोय त्या अँगलचा पुरेपूर वापर आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अर्जुन या गोलंदाजाच्या माध्यमातून गतीमध्ये परिवर्तन, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आणि त्याच नंतर फिरकी चेंडू मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्पिन इथून गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर फेकला जातोय. या बेचा चेंडू 5 बॉल 32 समीकरण. हो अक्रॉस द लाईन समोर खेळलेत, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडा, आउट टॉप द पार. अ बिग हिट षटकार, जोमा निरगुडा ऑन फायर. षटकार ठोकलाय. षटकाराच्या मदतीनं संघ पोहोचलाय 17 वरती. 4 चेंडू 26 ची गरज आहे. सामना अद्यापही संपला नाहीये मित्रांनो. मात्र एका बाजूला लढाई करतोय, पूर्ण सेना गारच झाल्या आणि एकट्यानं संपूर्ण जबाबदाऱ्या त्याच्या अंगावरती घेतल्यात. मी माझा नॅचरल गेम दाखवणार हे सांगून दिलं जातं. फर्निचर डिस्ट्रॉय, लाकूड तोड गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर. यू मिस, आय डेफिनेटली परफेक्ट यॉर्कर आणि विकेटचं पतन. अजून एकदा धक्का दिलाय 7वा. टीम वाघेरा संघाला फलंदाज जोमा निरगुडा बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन केलं जातं. अजून एकदा धक्का दिला जातो. 7वा धक्का इथून पाहायला मिळतो, जिथे वाघेरा संघ उत्तरार्धामध्ये बॅटिंग करतो. असं वाटलं होतं पहिल्या डावामध्ये या धावा बनल्या जातील, चेस केला जातील, बट वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग राहिली सुरेश निरगुडा आणि त्याचनंतर त्याच्या सोबतीला अगदी आपण पाहिला होता दशरथ. त्याच्या बॅटमधनं देखील एक षटकार आपण पाहिला होता. तब्बल 8 धाब्यांचं योगदान त्याच्या देखील बॅटमधनं राहिलं होतं. मात्र 2 फलंदाजांना मात्र चांगली धावसंख्या बनवली. गोलंदाजा अर्जुन तयार आहे. पुन्हा एकदा षटकामधील काही चेंडूचा खेळ बॅलन्स सामना पूर्णपणे आता एकतर्फी पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं फटका सजला गॅप मध्ये. प्रयत्न करतात क्षेत्ररक्षक, मात्र त्याच्या अबाकाबाहेर. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार. दणदण करीत चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतो. 21 त्या आकड्यावरती. 2 चेंडू 22 समीकरण. आता परडस जड होत असताना पाहायला मिळाला. 2 मध्ये 22 इथून बनला जातील का डिफेंड केला जातील. जर षटकार मारले तरी 12 धाबा बनल्या जातील आणि त्यामध्ये एखादा खराब बॉल आला, 2 चेंडू खराब फेकले तर त्यानंतर त्यावरती प्रहार केले तरी सामना आता आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र वाघेरा संघाच्या बाजूनं ते चित्र घडलं जात नाही. अर्जुनला देखील माहिती आहे 2 चेंडू मध्ये 22 बनला जात नाहीयेत आणि इथून मात्र 2 षटकार जरी ठोकले तरी सामना चिंचवली संघ हा विजय प्राप्त करतोय. मात्र त्या रीतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगली पाहायला मिळाली. एक सिंगल स्ट्राईक रोटेट सामन्यामधील औपचारिकता शिल्लक आहे. जरी षटकार चौका ठोकला सामन्यामधील धावेंचा अंतर कापला जाईल, मात्र विजयापासून भरपूर दूर आहे. फटका सुरेख आहे, मिस टायमिंग हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक पळतायत. नोमा स्टार्ट मध्ये चेंडू लँड झालाय आणि इथून सामना जिंकलाय टीम चिंचवली ब संघानं. अभिनंदन. हार्डलक टीम वाघेरा संघ आपला देखील आज स्पर्धेच्या माध्यमातून गोडचं कौतुक. आपणास देखील पुढील वाटचालीसाठी भरपूर सारे शुभेच्छा. चला टप्पालवाडी संघ आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. टप्पालवाडी संघाचे कॅप्टन आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण आपल्यास वाटे झाल्या. सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, 7 धाबा त्यानं खर्च केल्यात.